तुमच्याही ब्लाऊजचं फिटिंग सरळ येत नाही आणि किंवा फिटिंग केल्यानंतर ब्लाऊजला मार्जिनच उरत नाही. चला मग आज मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्यामध्ये तुमच्या ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा सरळ येईल आणि मार्जिनसुद्धा उरेल. पण त्यासाठी तुमच्या ब्लाऊजचं कटिंगसुद्धा व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी हा शिवलेला ब्लाऊज आहे, याचं फिटिंग आणि फिनिशिंग किती सुंदर आहे. चला मग मी काही टिप्स मी तुम्हाला देते. सर्वात अगोदर जेव्हा पण आपण ब्लाऊज शिवायला घेतो तेव्हा बघा हा बॅक पार्ट मी इथे घेतलेला आहे. तो आपल्याला गळा वगैरे तयार करून पूर्ण फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. बॉटमला मी इथे पट्टी लावली आहे, आधी टक्स दिलेले आहेत आणि आता गळ्याला आपल्याला इथे पायपिंग करायची. पण त्याच्या अगोदर आपल्याला फ्रंट पार्ट पण जोडून घ्यायचे आहेत. तर मी काय केलं, हा जो बॅक पार्ट आहे तो मधात फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता इथे आपण छातीचं माप तर परफेक्ट घेतलेलं आहे, पण कमरेच्या मापामध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो, ज्यामुळे ब्लाऊज लूज राहतो आणि पाठीमागच्या भागाला ब्लाऊज हा उचकतो. त्यासाठी मी काय केलं, कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढं मार्क केलं आणि उरलेला भाग जो आहे तो एक्स्ट्रा जो आहे तो मार्क करून घेतला आणि छातीच्या इथून तेवढा भाग मी कट करून घेतलेला आहे. आता हा कट केल्यामुळे काय होईल की पाठीमागचा जो भाग आहे तो तुमचा एकदम परफेक्ट कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच एवढाच उरेल. तर आता हा बरोबर 7.5 इंच कंबर आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्क, याचा टोटल 9 इंच राहिलेला आहे. आता आपण समोरचा भाग जो आहे तो कटोरीचा आहे. दोन्हीही भाग मी फक्त कटोरी आणि योकपट्टी जोडून घेतलेले आहेत. हुकाय पट्टी अजून जोडलेली नाही आहे. हुकाय पट्टीच्या बाजूला जर का तुमची योकपट्टी जास्त झाली असेल तर ती एक्स्ट्रा जी काही झाली आहे ती कट करून घ्यायची. मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं, म्हणजे मग ती इक्वल आली की जेणेकरून तुम्ही एक्स्ट्रा भाग जो आहे तो व्यवस्थित कट केला तर फिटिंग सरळ यायला मदत होईल. तर बघा मी इथे 2 टाचण्या लावून घेतल्या. अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट एकत्र ठेवले. दोन्ही पार्ट जर तुम्ही एकत्र व्यवस्थित कट केले ना तर त्याचं फिटिंग परफेक्ट येणार आहे. आता हुकाय पट्टीच्या बाजूला आपल्याला हुकाय पट्टी लावायची, त्यामुळे तिकडे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे. तर पहा मी इथं मार्क केलं आहे 1/2 इंच. त्याच्या पुढे आपल्याला कमरेचा चौथा भाग जेवढा पाठीमागे घेतला आहे तेवढाच पुढे घ्यायचा, म्हणजे आपले चारही पार्ट एकसारखे तयार होतील. पाठीमागचे 2 आणि पुढचे 2. हा बघा 1.5 इंचाच्या पुढे आपला एवढा भाग राहतो जो छातीला मी मॅच केला आणि एक लाईन आखून घेतली. हा एवढा एक्स्ट्रा झालेला भाग आपण कट करून घ्यायचा आहे. हा कट केल्यानंतर याचं फिनिशिंग अशा पद्धतीने दिसेल. पहा हे दोन्ही मी पार्ट एकाच वेळेस कट केले. आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा फिटिंगच्या बाजूचा भाग आणि पुढच्या बाजूचा फिटिंगचा भाग हे एकमेकांना मॅच करायचे. आता पहा तुम्ही जर का इथे मी चेक केलं तर फ्रंट साईडचा भाग थोडा एक्स्ट्रा दिसतो आहे मला. आता बऱ्याचदा तुम्ही काय करत असणार की हा भाग कट करत असाल, पण असं न करता बघा मी तो मार्किंग करून घेतला, एवढा भाग एक्स्ट्रा आहे तर तो मी योकपट्टीमध्ये ॲडजस्ट करणार आहे. जर तुम्ही तो पार्ट कट केला तर तुमचा मुंढा जो आहे तो लूज होतो आणि तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतो. आता ब्लाऊज शोल्डरमध्ये का उतरतो याचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर का उतरतात आणि उतरू नये यासाठी तुम्हाला सगळ्या टिप्ससुद्धा देणार आहे. तर आजच्या याच्यामध्ये बघा साईडचे पार्ट जे आहे फिटिंगचे तुम्हाला परफेक्ट यायला हवं आहे, तर ही टिप नंबर 3 आहे की जी तुम्हाला प्रॉपरली मॅच करून घ्यायची आहे. मुंढा जो आहे तुमचा कट करायचा नाही. तर मी तिथे योकपट्टीच्या इथे ॲडजस्ट केल्यानंतर पहा साईडचा जो भाग आहे तो एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आता जोडायचे शोल्डर. शोल्डर बरोबर एकमेकांकडे समोरील भाग ठेवून 1/2 इंच शोल्डर जोडून घ्यायचे. आणि आता इथे जर शोल्डर पट्टी तुमची एक्स्ट्रा झाली असेल तर ती थोडीशी जी काही एक्स्ट्रा झाली ती कट करून घ्या. ती पण कट करताना फक्त जागेवरच कट करायची, खूप आतून कट करायची नाही, जेणेकरून स्लीव्ज लावल्यानंतर पुढे मागे होणार नाही तुमचे ब्लाऊजचे शोल्डर किंवा कमी जास्तसुद्धा होणार नाहीत. आता या इथे मी हुकाय पट्टी जोडून घेते आहे. नेहमी आपण जोडतो त्याच पद्धतीने मी बऱ्याच व्हिडिओ शेअर केलेले आहेत हुकाय पट्टी कशी जोडायची आणि ती देखील फिनिशिंगने.
तर प्रॉपर अशी फिनिशिंगने मी हुकाय पट्टी जोडून घेतलेली आहे. आता ही जोडल्यानंतर तुम्हाला ही सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत पायपिंग. सो इथे मी फायनली पायपिंगसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. गोल्डन कलरचं कॉन्ट्रास्ट रंगाचं इथे पायपिंग तयार केलं आहे. विदाऊट कॉर्ड आहे, एकदम साधी आणि सिंपल पायपिंग आहे. तर पाहू शकता शोल्डर 3 इंच उरलेला आहे, 2.5 इंच तयार राहील, अर्धा इंच बाहीमध्ये जाईल. आता बाही जी आहे ती मी जोडायला घेतलेली आहे. बाही जोडताना बाही व्यवस्थित कटिंग केलेली असली पाहिजे आणि या रिलेटेड या संदर्भात पण मी एक एल्बो आणि शॉर्ट स्लीव्ज अशा दोन्हीही बाही कशा कट करायच्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्यामुळे तो जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये तुमचा ब्लाऊजमध्ये बाही जी अटॅच करणार आहात किंवा जी कट करणार आहात ती परफेक्ट कट होईल. तर बघा मी अशा पद्धतीने ते छोट्याशा प्लेट्सची बाही जोडून घेतलेली आहे, अर्धा इंच मार्जिन कवर करून, आणि दोन्ही बाजूला ती परफेक्ट बसलेली आहे. आता उलट्या बाजूने मी हा ब्लाऊज बघा एकदम समांतर केलेले आहेत दोन्ही भाग, पुढचा आणि पाठीमागचा, आणि कडेला एक टीप टाकून घेते. आता इथे सुद्धा एक गोष्ट करायची, टीप टाकताना आहे ना आपण जे काही बाहीचं मार्जिन असतं अर्धा इंच, ते मार्जिन आहे ना बाहीच्या बाजूला घ्यायचं. ते कधीही खालच्या बाजूला घ्यायचं नाही, आपल्या बॉडीच्या बाजूला, जेणेकरून मुंढ्यामध्ये ब्लाऊज टाईट होत नाही. आता या इथे करूया आपण फिटिंग. बघा दंडघेराचा अर्धा, त्यानंतर छातीचा चौथा, 9.5 इंच मी बरोबर इथे मार्क करते, आणि कमरेचा चौथा भाग जो आपण 7.5 इंच घेतला होता. आता हे मार्क केल्यानंतर स्केलनी अगदी व्यवस्थित हे सगळे पॉईंट्स जोडून घ्यायचे, बाहीचा सुद्धा. अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रॉपर सगळे पार्ट व्यवस्थित चेक करून जर फिटिंग केलं तर कुठल्याही बाजूने तुमच्या ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये किंवा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि फिटिंग देखील सरळ येईल. एक टीप मारून घेतली मी इथे, आणि त्याच्याच बाजूला 1/2 इंचावरती आपल्याला दुसरी टीप टाकायची, जेणेकरून मार्जिन टीप असलेलं चांगलं असतं आणि कस्टमरला एखाद्या वेळेस ब्लाऊज टाईट झाला तर एखादी टीप उसवली तरी त्यांना तो प्रॉपर फिटिंगला बसेल अशा पद्धतीने. सो एक एक्स्ट्राची टीप मी आतमध्ये टाकली, तुम्हाला हवं तर इथे 2-3 टीप तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता. आणि पाहू शकता फायनल लुक, हे सुद्धा जो प्लस मार्किंग यायला पाहिजे आपलं फिटिंगचं, बाहीचं आणि फिटिंगचं, हे पण एकदम परफेक्ट आलेलं आहे. तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तुमच्या ब्लाऊज शिवताना फिटिंग करण्यापूर्वी, तर तुमच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा नक्कीच छानसे बदल तुम्हाला झालेले दिसतील आणि ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा परफेक्ट येईल. अगदी म्हणजे अगदी सरळ, जसं माझ्या ब्लाऊजचं इथे आलेलं आहे. सो नक्की मी दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स ट्राय करा. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. सो हे पहा फायनली दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी फिटिंग करून घेतलं आहे, ते सुद्धा अगदी सरळ आलं आहे आणि त्याच्या आतमध्ये मी 2 टीप टाकलेल्या आहेत, जेणेकरून मार्जिन टीप असलेल्या केव्हाही चांगल्या असतात. आणि 1.5 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घ्यायचं नाही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये. सो चला मग, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. थोडासा जरी आवडला असेल आणि तुम्हाला युजफुल असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा, असे छान छान टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी. चला मग भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय सगळ्यांना.